लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळत नसल्याने आधार अपडेटसाठी नागरिकांचे हाल. लवकर योग्य नियोजन करण्यात यावे, नसता आधार सेंटर बंद पाडू. फुलंब्री शहरात नियमानुसार विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नागरिकांची वणवण. अनेकांचे आधार अपडेट थांबलेत. शहरात सध्या 3 ठिकाणी आधार नोंदणी केंद्र सुरू आहे. फुलंब्री तालुक्यात व शहरात सर्व आधार केंद्रांवर आधार अपडेट करण्यासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्राची सक्ती करण्यात आली आहे. मात्र शहरात विवाह नोंदणी करण्यासाठी नागरिकांनी वणवण भटकंती करावी लागत आहे. नगरपंचायत कार्यालयास विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्याचे अधिकार नाही असे उत्तर दिले जाते व ते सरळ ग्रामीण रुग्णालय फुलंब्री येथे पाठवतात. ग्रामीण रुग्णालय येथे विवाह नोंदणी प्रमाणपत्र दिले जाते, मात्र ते वरचेवर म्हणजे ऑफलाईन देतात. त्यामुळे प्रमाणपत्रावर बारकोड नसतो. या संदर्भात ग्रामीण रुग्णालय येथे विचारणा केली असता प्रत्यक्षात विवाह नोंदणीसाठी शासनाचे कोणतेही सॉफ्टवेअर कार्यक्षेत्रात नाही. सदर सॉफ्टवेअर तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ऑनलाईन विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे शक्य नाही असे उत्तर देण्यात येते. बारकोड नसलेला विवाह नोंदणी प्रमाणपत्र आधार केंद्र चालक स्वीकारत नाही. ते बारकोड असलेला ऑनलाईन प्रमाणपत्राची मागणी करत असल्याने अनेक विवाहित मुलामुलींचे आधार कार्ड अपडेट होत नाहीत. राज्य शासनाचे स्वतः ऑनलाईन सॉफ्टवेअर नसताना हे आधार केंद्रधारक नाहक नागरिकांना वेठीस धरून त्यांच्याकडे ऑनलाईन प्रमाणपत्राची मागणी करीत आहेत. तसेच गुपचूप जास्त पैसे घेऊन आधार अपडेट करून देण्याचा काळाबाजार सुरू आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून यावर तोडगा निघणे आवश्यक आहे. या गंभीर विषयी तहसीलदार यांनी आधार केंद्र चालकांना शासनाच्या नसलेल्या जाचकटी नागरिकांवर लादू नका अशा सूचना देण्यात याव्या. नसता लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्यात येईल व तालुक्यातील सर्व आधार केंद्र बंद पाडू याची गांभीर्याने नोंद घ्यावी असे निवेदन गटनेत्या तथा नगरसेविका अर्चना उमेश दुतोंडे यांनी तहसील कार्यालय फुलंब्री येथे दिले आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.